मनपा कोंडवाड्यातील श्वान भोगतायत नरक यातना। कोण खातय कुत्र्यांच्या टाळूवरचं लोणी? काय तिच्याजवळ पाणी आहे? पाणी पाणी बघायचं का तिला दिलेलं? हे बघा पाणी बघा. हा खाली तिने उलटी केली ही. हे तिचे आज काल झालेली लेकर आहे छोटी छोटी. लाजा वाटायला पाहिजे यांना. हे बघा पसारा, ही घाण. त्यांना पैसा येतो, हे करतात काय या पैशाचं? अहिल्यानगर महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचा भोंगळ कारभार अखेर उघड. घाण अवस्था आहे. हे बघा कुत्र्यांना कुठे ठेवलंय. घाण तिथे शी केलीये. उलट इथं रक्त आहे कुत्र्याचं. इथे रक्त सांडलंय. हे लेकर इथे बसलेत. गॅस्ट्रो झालेले कुत्रे आहेत. त्याला रक्ताच्या उलट्या होत आहे. महापालिकेने मानधनावर ठेवलेला पशुवैद्यकीय अधिकारी अक्षय दहातोंडे ठरला निष्क्रिय. किती कुत्रे या संस्थेने मारले आहेत याचा उलगडा करण्याची गरज. अशा संस्थांना नेमकं ठेका देतंय कोण? यामागे कुणाचा वरदहस्त आहे? केअर ऑफ व्हाईसलेस ॲनिमल्स बँगलोर या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची गरज. डॉक्टर कृष्णा पालवे, दहातोंडे आणि बत्तुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. महापालिका कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यात टाकून त्यांची देखभाल करते. त्यांच्या संगोपनाकरिता मोठ्या प्रमाणात निधीही प्राप्त होतो. मात्र प्रत्यक्षात पाहता येथे चित्र वेगळंच दिसतंय. श्वान निर्बीजीकरण केंद्रात श्वानांची देखभाल केली जात नाही. आजारी श्वानांना औषधोपचार केला जात नाही. येथील बहुतांशी श्वान आजारी अवस्थेत पाहायला मिळाले. असे असेल तर श्वानांकरता येणारा निधी नेमका कुठे जातो? कुत्र्यांचा निधी कोण खातय आणि कुणाच्या घशात जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय. महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व कोंडवाडा विभाग प्रमुख बत्तुल यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पिंपळगाव माळवी येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रावर प्रत्यक्षात कुत्रे मारण्याचा काळा बाजार आज ॲनिमल लव्हर यांनी उघड केलाय. महापालिकेने मानधनावर पशुवैद्यकीय अधिकारी नेमलेला आहे. हा फक्त पगारापुरताच आहे का मग कुणाच्या शिफारशीवरून आलाय? कोंडवाडा विभाग प्रमुख बत्तुल आणि महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी अक्षय दहातोंडे यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पिंपळगाव माळवी येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रावर शस्त्रक्रियेच्या नावाखाली अनुभव नसलेल्या डॉक्टर कृष्णा पालवे यांच्याकडून प्रत्यक्षात कुत्रे मारण्याचा काळा बाजार ॲनिमल लव्हर्सने उघडा करून मेलेल्या कुत्र्यांबाबत दहातोंडे, बत्तुल आणि कृष्णा पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे. यावर आयुक्त यशवंत डांगे कारवाई करतील का मग फक्त बघ्याची भूमिका घेतात? याकडे आता नगरकरांसह ॲनिमल लव्हर्सचं लक्ष लागलंय. आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर या संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर केअर ऑफ व्हाईसलेस ॲनिमल्स बँगलोर या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी ॲनिमल लव्हर संस्थेकडून होत आहे. आज राज्य आणि केंद्राकडून भरभरून निधी येत असूनही महापालिका का दुर्लक्ष करते? का या मुक्या प्राण्यांना मरण यातना भोगाव्या लागतायत? यात मोठं अर्थकारण आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महापालिका आयुक्तांना द्यावी लागणार आहे. तर ऑपरेशन थिएटरची अतिशय दयनीय अवस्था असून मेडिसिन विखुरलेल्या अवस्थेत आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे कुत्रे इन्फेक्शनने मरणार आहेत. मग हा शस्त्रक्रियेचा घाट कशाला? हा निव्वळ शस्त्रक्रियेचा देखावाच आहे. महापालिका हद्दीतून निर्बीजीकरण करण्यासाठी उचललेले कुत्रे आणि शस्त्रक्रिया करून पुन्हा सोडलेले कुत्रे यांचं मोजमाप केल्याशिवाय किती कुत्रे या संस्थेने मारले आहेत याचा उलगडा करण्याची गरज आहे. दरम्यान आता या कुत्र्यांच्या टाळूवरचं लोणी कोण खातंय आणि अहिल्यानगर महापालिकेचा कोंडवाडा विभागाचा भोंगळ कारभाराचा पाठपुरावा डिजिटल अहिल्यानगर आणि ॲनिमल लव्हर्स केल्याशिवाय गप्प राहणार नाही. नमस्कार, मी कीर्ती बेलेकर. दिल्ली गेट परिसरामध्ये माझं स्किन सेंटर आहे. त्या ठिकाणी 2-3 फिमेल डॉग त्या तिथेच लहानपणापासून राहत होत्या. त्यांना मी तिथे फिडिंग पण करत असते. तर 26/11/2025 रोजी महानगरपालिकेच्या गाडीने सकाळी 9:30 वाजता हे फिमेल डॉग उचलून नेले होते. त्याबाबत मी त्यांना 7 तारखेला विचारणा देखील केली होती. तर त्यांनी सांगितलं होतं
की त्या फिमेल डॉगचे ऑपरेशन करून आम्ही त्यांना आणून सोडणार आहोत 5 ते 6 दिवसामध्ये. त्याच्यानंतर 10 दिवस होऊन गेले तरी पण ते डॉग परत आले नाही आणि त्यानंतर मी त्यांना 7 तारखेला विचारणा केल्यानंतर त्या डॉग कॅचिंग गाडीच्या मुलाने मला असं सांगितलं की मॅडम ऑपरेशनच्या दरम्यान तुमचा जो डॉग आहे तो मरण पावलेला आहे. त्यानंतर मी पिंपळगाव माळवी जिथे त्यांचे हे ऑपरेशन करण्याचे शेल्टर आहे त्या ठिकाणी मी गेले असता माझा जो डॉग नेला होता तो तर मृत अवस्थेत होता आणि त्या ठिकाणी अजूनही 5 ते 6 डॉग हे मृत अवस्थेत मला दिसले. त्यानंतर तिथली जी परिस्थिती होती ती अतिशय घाणेरडी आणि दयनीय होती. त्यानंतर त्यांनी गर्भवती डॉगला पण तिथे डांबून ठेवलेलं होतं. तिथेच त्यांना पिल्लही झालेली होती. तिथे प्रचंड घाण, दुर्गंधी आणि सगळीकडे आजार दिसले मला. गॅस्ट्रो डिस्टेम्पर हे जे डॉगचे आजार असतात ते देखील तिथे सगळ्या डॉगमध्ये झालेले होते. तिथे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय नव्हती, थंडी गारठ्याची काही सोय नव्हती. ऑपरेशन थिएटर सुद्धा पाहिलं तर तिथे अत्यंत घाण, एकच टेबल, कुठलीही लाईटची सोय नाही, कॅमेरे नाहीत. जर एवढी सगळी असुविधा असताना महानगरपालिकेने किंवा तिथल्या ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, यांचं तिथे लक्ष नाहीये आणि मग कसं काय हे पूर्ण जिल्ह्यातले, नगरमधले सगळी डॉग उचलून तिथे घेऊन जात आहेत, ऑपरेशन करतायत, तिथे किती संख्याने डॉग मरण पावतायत, तर ह्याची जबाबदारी कोण घेत आहे? तर याच्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सुद्धा दखल घेणे गरजेचे आहे. आज मी या संदर्भामध्ये MIDC पोलीस स्टेशनला देखील तक्रार नोंद करण्यासाठी गेले होते की इथे हे कुत्रे मरतायत, ही देखील ॲनिमल क्रुएल्टीज आहे. त्या ॲक्टनुसार आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो. तर तिथे तक्रार अर्ज मी नोंद केला होता आणि त्याची दखल मी SP साहेबांना सुद्धा घेण्याची आज विनंती केलेली आहे. त्यांनी ते निवेदन देखील स्वीकारलेले आहे आणि चौकशी करू व्यवस्थित असंही त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्याची OC देखील मी घेतलेली आहे आणि इथून पुढेही आम्ही या गोष्टीसाठी उभे राहणार आहोत. या संदर्भात तुम्ही मेनका गांधी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहात का आणि तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? मेनका गांधी मॅडमला आता मी या पूर्ण डिटेल्स, त्यांचे जे फोटो आहेत हे सगळं मी मेल करणार आहे आज आणि तसं त्यांच्याशी माझं सकाळी फोनवर देखील बोलणं झालेलं आहे. तर आज ह्या सगळ्या डिटेल्स तिकडे जातील, मेल होतील आणि जर याच्यावर अजूनही जर काही सुधारणा झाली नाही तर ह्याचे पुढचे पाऊल देखील आम्ही उचलणार आहोत. आम्ही कोर्टामध्ये देखील याच्यासाठी धाव घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथून जर जे काही डॉग ते रिलोकेट करतायत, दुसऱ्या जागेवर सोडतायत, ते अत्यंत चुकीचं आहे. कारण त्यांची जी जन्मापासूनची जागा बदलल्यामुळे तिथं गेल्यानंतर ॲग्रेसिव्ह होतात. ॲग्रेसिव्ह झाल्यानंतरच ते लोकांच्या मागे धावतात, पळतात, त्यांना चावलं जातं आणि मग त्याच्यानंतर गैरसमज होतात आणि मग नगरसेवक लोक देखील यांना बऱ्याचशा गोष्टीला त्रास देतात, फोन करायला लावतात, कुठूनही कुठले डॉग उचलायला लावतात. हे अत्यंत चुकीचं आणि घाणेरड्या पद्धतीचं काम आहे. असं खरंच कोणी करू नये अशीच आमची सगळ्या ॲनिमल लव्हरची इच्छा आहे. सगळे यासाठीच कार्यरत आहेत सध्या. बरं, पण आता या कुत्र्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मात्र त्या निधीचा कुठेतरी दुरुपयोग होताना पाहायला मिळतोय, काय सांगा? निधीचा दुरुपयोग तर होतच आहे कारण निधी आल्यानंतर तिथे आतापर्यंत याच्या आधी बऱ्याचशा फाउंडेशनला यांनी हे कामं दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. तर आतापर्यंत तिथे एवढ्या सुविधा का नाही आल्या? मग ऑपरेशन थिएटरमध्ये साधा त्यांच्याकडे एखादा UV लॅम्प देखील नाही आहे, ऑपरेशन लॅम्प नाहीये, तिथे लाईट्स नाहीयेत, इन्स्ट्रुमेंट नाहीयेत, भुलीचे औषध दिले जात आहेत, त्याच्यामध्ये यांच्याकडे वजन काटा देखील नाहीये की त्या डॉगचं वजन करून भुलीचं औषध दिलं गेलं पाहिजे. जसं आपण माणसानं सुद्धा वजन करूनच सगळं पूर्ण लॅब टेस्ट करून आपण भुलीचं औषध देतो, मेडिकल फिटनेस घेतो, तसं तुम्ही डॉगचं कमीत कमी वजन तर करा भुलीचं औषध देताना. भुलीच्या औषधाचे रेकॉर्ड्स आहेत का यांच्याकडे? भुलीच्या औषधाचा रेकॉर्ड ठेवावं लागतं. तर यांच्याकडे काहीही तसं मला तरी वाटत नाही की तिथं काही दिसलं नाहीये, कुठलेही डॉक्युमेंट्स दिसलेले नाहीयेत. तर हे खूपच चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे यांचं.